माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडे देह भाव पुरवे वासनांतिते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया योग क्षमत्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोणी पडे देह भाव पुरवी वासनांतिते आपणा पासी न्यावे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा संताजिया दुसरे चरणा संतानिया दुसरे चरणा संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुनाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग शोभे ताळ मृदंग शोभे काळ मृदंग शोधे देखा काळ मृदंग शोधे देखा माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडे देह भाव पुरवी वासनांतिते आपणा पासी न्यावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातला अभंगावर बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण एक आगळे आणि वेगळे निमित्त आहे वर्षे 50वे आमचा वारकऱ्याचा स्वाभिमान धर्माचं भूषण काय वाटलं असेल त्यांच्या मायबापाला तेव्हाच नाव ठेवलं धर्मराज आणि त्या आमच्या पूजनीय धर्मराज बाबांनी मला सर्वांच्या वतीनं निमंत्रण दिलं
हरिभक्तीपरायण थोर मृदंगाचार्य गंभीर महाराज यांनी अधून मधून स्मरण करून दिलं. सर्वांचं श्रद्धास्थान थोर संत गोविंद बाबा हांडे आणि खंडूजी बाबा चव्हाण या महात्म्यांच्या आशीर्वादानं सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड रिणाम सप्ताह एकंदर 5 टप्पे धर्मराज बाबा शास्त्रांनी सांगितले. 12 वर्षे पूर्ण झाले की तपपूर्ती, 25 वर्षे पूर्ण झाले, बरोबर आहे, तुम्ही घाबरू नका, रौप्य महोत्सव. 50 पूर्ण झाले सुवर्ण, 75 पूर्ण झाले की अमृत आणि 100 झाल्यावर शताब्दी. हे कोण्या ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, मी सांगतो हे गणित लिहून ठेवा. फरक एवढाच आहे, पहिला 12 वर्षाचा तपपूर्ती होतो, पण रौप्य करायचा असेल तर 2 तप पूर्ण झालेले पाहिजे आणि 1 मिळवायचा असतो. 12 दुणे 24 आणि 1 मग 25 चा होतो रौप्य. मागचे जेवणारे आहे, आनंदच आहे भाऊ. 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा आणि 25 चा रौप्य करायचा. सुवर्ण करण्यासाठी 4 तप झाले पाहिजे, पण 2 मिळवायचे. 12 चौक 48 आणि 2 50 मग सुवर्ण. अमृत महोत्सव करायचा असेल तर 6 तप लागतात, पण मिळवायचे 3. एकने वाढतंय ते 12 सकम 72 अधिक 3 75 चा अमृत. पण शताब्दी महोत्सव करायचा असेल संतोषराव तर 8 तप झाले पाहिजे, 4 मिळवायचे. 12 8 96 आणि 4 शताब्दी. म्हणून तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी हे 5 टप्पे शास्त्राने सांगितलेले आहे. त्यापैकी या छोट्याच्या गावामध्ये मोठ्या अंतकरणाच्या लोकांनी 3रा टप्पा गाठला. पुन्हा पुढे 25 वर्षांनी अमृत महोत्सव होईल, तेव्हाही नियोजन आमच्या धर्मराज बाबाकडेच असेल, पण आम्ही नसेल. विठ्ठल बाबांना परिस्थिती माहिती आहे. ऑपरेशन संचेती हॉस्पिटलला 4थ्या 5व्या कमरेच्या मणक्याचं झालं, ते काही अजून साथ देत नाही. एवढं वर यायचं असलं की 2 माणसं लागतात, गंभीर महाराज. म्हणून मी काही गाडीतून उतरलं नाही. धर्मराज बाबाला सांगितलं तुम्ही सुरू करा, बरोबर 7 वाजता मी खुर्चीवर आहे. वेळेच्या सवयीप्रमाणे एक भूतकाळ आठवा. 50 वर्षापूर्वी ज्याने हा सप्ताह सुरू केला असेल ते तुमच्या गावचे पूर्वज आता नसतील. तेव्हाचा काळ एवढा बिकट होता. दारोदार फिरायचे, बाजरी ज्वारी गहू गोळा करायचे, 11 रुपये वर्गणी, रात्र रात्र प्रहारा द्यायचे, जागर करायचे. मग काकडा, पारायण, गाथा भजन, हरिपाठ, पुन्हा कीर्तनाला उभे राहायचे जुनी लोक. ते आज तुमच्यात नाही, पण हा सप्ताह सुरू झाल्यापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील हे लक्षात. इवलेसे रोप लाविले द्वारी, आणि आमच्या लेकरांनी तो 50 वर्षे टिकवला.
त्याचा वेलू गेला गगनावरी. ते तिथून आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया गुणा कल्याण इच्छिती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती दया गुणा कल्याण इच्छिती. म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याण इच्छिती तया कुडा. गंभीर महाराज. नाहीतर मोठ्या मोठ्या शहरामध्ये धर्मराज बाबाला अनुभव आहे. सप्ताह सुरू होतो, 2-4 वर्ष मस्त चालतो, सगळे चकित होतात, केवढा सप्ताह. 5व्या वर्षी उरलेल्या वर्गणीवरून संयोजकाची भांडणं होतात, कॉलर धरू. 6व्या वर्षी सप्ताह बंद पडतो. अरे एवढ्याशा छोट्याशा खेड्यामध्ये 50 वर्षे टिकतो. याचं कारण खांडे महाराज आणि चव्हाण महाराजांचा आशीर्वाद आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुडा. गंभीर महाराज. अतिशय सुंदर नियोजन, त्याच्यात काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही. धर्मराज बाबाचा आहे. स्वतः हार्मोनियम वाजवायला बसले. थोर मृदंगाचार्य आमचे गंभीर महाराज, ते दररोजच आहे. ही सर्व गायनाचार्य मंडळी, टाळकरी महाराज, तिकडचे टाळकरी, इकडचे टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, बसलेल्यातले सगळे वारकरी आणि महाराज, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त शांतता, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. बाबांनी सांगितलं की विठोबा रुक्माईची मूर्ती प्राणप्रतिष्ठा 12 वर्षे झाले, पण सप्ताह त्याच्याही आधीच आहे. आणि विशेष पंढरपुरात ज्या मूर्तीचं लग्न सोहळा व्हायचा आणि ती मूर्ती तुमच्या नशिबानं तुम्हाला मिळाली, ही भाग्य आहे. कदाचित मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नाही गंभीर महाराज, त्याच्या मनातलं होतं. त्या पंढरीच्या राजानं ठरवलं असेल, किती मोठे मोठे शहरातले लोक विनंती करायला आले तरी मला छोट्याशा दिगेवाडीतच जायचं आहे, म्हणून आला बाबा विठ्ठल. सर्वांच्या परिचयाचा आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये प्रेमाची गरज आहे. प्रेमाशिवाय परमार्थही नाही आणि प्रेमाशिवाय संसारही नाही, दोन्ही क्षेत्रात. पण प्रपंच आणि प्रेमात, परमार्थातल्या प्रेमात जमीन आसमान इतकं अंतर आहे. प्रपंचातलं जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे. आम्ही ज्याच्यावर करतो ते दुसऱ्यावरच करते. तुमचे अनुभव आहे. राजाला मुलगा नाही, अगदी थोडक्यात, आणि बरोबर 9ला मोकळे करतो. राजाला मुलगा नाही, राजा वैतागून गेला. राजा जंगलात आला आणि एका महात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं. उदास क्यों राजन, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मुलगा नाही बाबा, हे फळ ने फळ, गंभीर महाराज, आणि तुझ्या राणीला खाऊ घाल. पुढच्या वर्षी बारशाच्या कीर्तनाला मीच येतो. एवढा राजा खुश झाला धर्मराज महाराज. फळ जंगलातून घेऊन आला आणि राणीला दिलं. हे फळ खा बरे का.
एका महात्म्याचा आशीर्वाद आहे. फळ खाल्लं की तो म्हणलो 1 वर्षात मुलगा होणार आहे, बारशाचं कीर्तन मीच करीन. एवढं राणीला सांगितलं आणि राजा निघून गेला. राणीनं ते फळ दुसऱ्या दिवशी प्रधानाला दिलं. प्रधानानं तेच फळ दुसऱ्या दिवशी वेश्येला दिलं आणि वेश्येनं तेच फळ तिसऱ्या दिवशी राजाला दिलं. राजानं फळाचं निरीक्षण केलं, म्हणलं हे मागच्या रविवारी मीच दिलं होतं, फिरून पुण्यामार्गे वापस कसं आलं. राजा आहे तो, उलट तपासणी. काय वेश्या, फळ कुठून आलं? मला प्रधानजीनं दिलं सरकार. प्रधानजी सरकार, फळ आलं कुठून? मला राणी साहेबांना दिलं साहेब. मग राजा ढसा ढसा रडला. धिक्कार असो माझ्या जिन्याचा. अरे माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर, हे वनवे पुढं सरकणार. विठ्ठल असं बापाचं प्रेम मुलावर असतं बरं का संतोषराव. पण मुलाचं बापावर असेल नाही सांगता येत, त्याच्या मुलावर असं पुढं सरकतं. जे प्रपंचातलं जे प्रेम आहे असं पुढं सरकत जाणार आहे. नाहीतर जून महिना, मृग नक्षत्र लागलं, सुट्टीचा दिवस म्हणून 27 वर्षाचा मुलगा पत्रा उचकटला, त्या पत्र्यावर गेला. दुपारी 2 वाजता पायात नाही काही, डोक्यात नाही काही, घामानं भिजला. 70 वर्षाचे वडील अंगणात उभे राहून, ओ बाळासाहेब, जहरासारखं ऊन आहे, त्या तापलेल्या पत्र्यावर गेला तुम्ही, उतरा खाली, भिजलो तरी चालल. बाबा पुन्हा सुट्टी नाही, मृग नक्षत्र लागलं, पत्रा उचकटलेला आहे, पाऊस घरात शिरल, उतरा खाली. बाबा तुम्ही घरात शांत बसा बरं. थोडासा आवाज वाढला त्याचा. पुन्हा अर्ध्या तासाने, अरे बाप आहे जन्मदाता, बाळासाहेब उतरा खाली, ऊन तापलं, आजारी पडाल. म्हाताऱ्या शांत होय बरं. आता बापाला वाईट वाटलं की याच्यासाठी म्हणतोय मी, हे म्हाताऱ्या शांत होय बरं, मग हे कसं उतरल. वरच्या बाळूचं 1.5 वर्षाचं लेकरू पाळण्यात होतं, हे नीट ऐका. 70 वर्षाच्या आजानं ते काढलं, पाहता काय माझ्याकडे पाळण्यातून. दुपारचे 2 अंगणात पोथं टाकलं धर्मराज महाराज, आणि पोत्यावर ते लेकरू कोवळा कातडीचं उन्हाच्या चटक्यानं, आणि लेकरू रडायला लागलं. आणि तिथं म्हातार तंबाखूला चुना मळत उभं राहिलं. लेकराचं रडणं ऐकलं, बाळासाहेबानं बघितलं. बाबा डोक्यात फरक झाला का तुमच्या? अरे ते एकुलतं एक बाळ माझं, एवढं ऊन तापलं, त्या पोत्यावर आणून टाकलं. राहू दे जरा वेळ. काय जरा वेळ? आजारी पडल ते, घरात न्या. नेतो, पण माझं ठरलेलं आहे. काय? जोपर्यंत माझं पोर घरात येत नाही तोपर्यंत हे आत नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. हे प्रपंचातलं प्रेम. विठ्ठल प्रपंचातलं प्रेम म्हणजे वन वे ट्रॅफिक आहे. आम्ही ज्याच्यावर करतो ते दुसऱ्यावर करतो. परमार्थात उलट आहे. देवाचंही प्रेम भक्तावर आहे आणि भक्ताचंही प्रेम देवावर आहे. किती बहु आवडसी जीवा
सांगतात, तुझी आन वाहिन गा देवराया. एखाद्या गोष्टीचं सत्यत्व पटवण्यासाठी शपथ घालण्याची पद्धत आहे. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, बहु आवडसी जीवापासून या. भक्त म्हणतात आम्हाला देव, आमचं देवावरचं प्रेम जीवापेक्षा आहे. सरते शेवटी धर्मराज महाराज, प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. असं उलट माग या. पंढरपूरला गेल्यावर गरुड खांबाच्या पुढं दंडवत घालताना आधी हे कांजीच्या कपड्यावाला पाहून घेत खाली जागा कशी आहे. नर, थोडीशी शब्दाची मजा. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. बाबा, नर कपडन को डरत है. इथे लोटांगण घातल्यानंतर माझे कपडे मळतील यासाठी घाबरत, पण नाही देवा पुढे न लोटांगण घातलं तर नरकाला जाईल यासाठी घाबरत नाही. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. अरे का जमलं, लक्ष द्यायचं. यष्टी पलटी झाली, कोण्या गावला झाली, अजिबात डोके चालू नका. आणि याच कपड्यावर एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम बसलं मुंबईला, तर पुण्याकडे निघालं. इस्त्री मॉडेल म्हणून बाकड्याला नाही टेकलं. एवढं प्रेम कपड्यावर. पण लोणावळ्याच्या पुढं गाडी आली, अजून पुन्हा यायचं स्वतः, पलटी झाली, जखम झाली, रक्त वाहू लागलं. तसंच उठलं, नेहरू सदरा फाडला आणि जखमेला गुंडाळला. का? आता कपड्यावरच प्रेम महत्वाचं नाही, शरीरावर. बरं, शरीरावर कुठपर्यंत आहे, जीवावर बितत नाही तोपर्यंत. डॉक्टर साहेबांनी तपासलं, इकडे या, काय तुमच्या बापाचा पाय इतका बिघडला, गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून. माझा एक भाऊ दिल्लीला आहे, 15 दिवसांनी येणार आहे. मग निर्णय घेऊ. 15 दिवसांनी कमरीतून काढील, आज गुडघ्यातून. मग तोडा गुडघा, सही करा. सही करा म्हणजे गुडघा तोडायची परवानगी. का? आता शरीर महत्वाचं नाही, जीव महत्वाचा आहे. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. हा दृष्टांत आहे पारमार्थिक क्षेत्रातला. बहु आवडसी जीवापासून या, तुझी आन वाहिन गा देवराया. भक्त म्हणतात देव आम्हाला जीवापेक्षा आवडतो. देवाला विचारा, ते म्हणतोय भक्त प्राणापेक्षा आवडतात. पाठ आहे का तुम्हाला? तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. हे पारमार्थिक क्षेत्रातल्या प्रेमाचा संबंध सांगितला मी. भक्ताचं प्रेम देवावर आहे, देवाचंही प्रेम भक्तावर आहे. त्या प्रेमापोटी तो देव तर आहेच, पण आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं. देव शब्दामध्ये देव धातू आहे. देव दिवेती म्हणजे प्रकाशने. बरं का गंभीरजी, काय झालेले आहे, काय केलेले आहे तुम्ही, आम्ही शेंदूर लावून केलेले ते बांधावरचे देव. हा ना, नातू आजारी पडला धर्मराज बाबाला हे चांगलं माहिती आहे की दुसरी म्हातारी काठी टेकत येते. काय झालं, बाळ रडत. जाहिरात नाही सांगा, तिथं सांगतो. अगं मग असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळं लाव, 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, लेकरावून उतरव आणि चौकात नेऊन टाक. चतकोर भाकरी धर्मराज बाबा, त्याला तव्याचं काळं, 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, लेकरावून उतरवलं, चौकात नेऊन टाकल्या बरोबर लेकरू रडायचं थांबलं. घरी गेल्यावर डोकं चालवा, तव्याचं काळे लागलेल्या चतकोऱ्या भाकरीवर जो खूट झाला तो गुलाबजाम देईल का तुम्हाला? आपुल्या पोटाची रडते विठ्ठल. तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले. काय झालेले, शत एक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्माननो हे शेत एक जन्मा. हा ब्रह्मदेव झाला. शतमक संपत्ती स्वर्गीचे हा इंद्रदेव झाला. आणि हा ज्याच्या दरबारात सेवा आहे, नाही घडविला नाही बैस, हा स्वयंभू आहे. बाकीच्या सर्व देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. आपण स्वतः ही जे 9 सर्वनामे आहे संतोषराव हो म्हणत ना, बोला काय मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही मराठी व्याकरणात 9 सर्वनामे आहे. त्यातलं तो, ती, ते हे दूरदर्शक आहे. हा, हे संबंधी दर्शक आहे. म्हणून जिथं जिथं ते, तिथं तिथं हे, आता काय माझ्याकडे, जिथं जिथं ती, तिथं तिथं ही, आणि जिथं जिथं तो, तिथं तिथं हा. ते आलं की समजायचं हे येणार आहे. आणि तुम्हाला पाठ आहे, फक्त सांगत नाही तुम्ही. सुंदर ते ध्यान पाठ आहे ना, ते ध्यान हे कुठं आहे? आवडे निरंतर शोधा म्हणजे सापडेल. आवडे निरंतर हेचे ध्यान. ते आलं की हे, तो आलं की हा. तोचा अर्थ काय? तोचा दूरचा अर्थ होतो आणि हाचा जवळचा. ते पंतप्रधान, हे दिल्ली, हे हांडे बाबा बिघडे. तसं तोणी दूरचा घ्यायचा आणि हाने जवळचा घ्यायचा. एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले.
विठोबानी झालं विठोबानी झालं उघडे पंढरपुरात आले फक्त पुंडलिक आले नेनो ब्रह्म मार्ग चुकले ज्ञानो बरं का संतोषराव ज्ञानो टेक्नॉलॉजी नाही नेनो ब्रह्म मार्ग चुकत नाही पण काय झालं कोणाच माहीत चुकलं आता ब्रह्म व्यापक आहे ब्रह्म सर्वागत सदा सम आणि व्यापक वस्तू चुकायचं काहीच कारण नाही असं वाचलं का पेपरला तुम्ही दिघेवाडीचं आकाश हरवलं स्वारगेटच्या स्टँडवर सापडलं अरे आकाश व्यापक आहे स्वारगेटला आहे ना इथेही आहे तसं ब्रह्म व्यापक आहे चुकत नाही पण नेनो काय झालं कोणाच माहित हे महाराज लोकांचे अनुभव आहे धर्मराज महाराजालाही अनुभव आहे आम्ही त्या गावाला गेलो म्हणजे खाली उतरलो की दारात चपला काढतो मग ड्रायव्हर गाडीत ठेव आता पटलं तर घर मालक म्हणतात महाराज सुतईचा सडा नाही गेला अजून आमच्या दारातून राहू द्या नाही ठेवूच द्या अहो राहू द्या महाराज अहो ठेवू द्या अहो राहू द्या आता जास्त आपणही हट्टाला पेटलं तर घर मालकाला वाटलं पहा हे बोवा लोक चाली लावू लावू नाशिवंत देह जाणार सकाळ केवढं प्रेम चपलावर राहू द्या चहा पाणी झालं चहा पाणी करून बाहेर आल्यावर चपलाच नाही पाटील सुतईचा सडा गेला नाही म्हणलं चपला तर गेल्या महाराज आयुष्यात कधी काही गेलं नाही तुमच्या चपला कशा गेल्या कोणास माहिती याला नेनो म्हणतात नेनो तसं ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तोहा विठोबा निधान सर्व देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव तर आहेच पण गुरुही होतो थोडस तुम्हाला महाभारतात नेतो आणि लगेच भारतात आणतो अजिबात टेन्शन घेऊ नका पहिल्या दिवशी अर्जुनानं ऑर्डर दिली सेना एवरू भयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत 2 सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा धर्मराज बाबा देवानं 2 सैन्याच्या मध्यभागीच रथ उभा केला पण नेमका द्रोणाचार्याच्या समोर केला मैदानात का दुर्योधनाच्या पुढे केला असता तर काही खर्च आला असता का देवाला पण दुर्योधनाच्या पुढे रथ उभा केला तर देवाला माहिती आहे की तिचा जन्म होणार नाही पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला तर अर्जुन लाल डोळे करून म्हणणार आहे भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश दो भगवान इसे उडाना एकदम लढाई सुरू झाली असती मी तिथंच होतो म्हणून सांगतो म्हणून द्रोणाचार्याच्या पुढे रथ उभा केला पहिल्या अध्यायात अर्जुन काही बोलला नाही वेळ कमी आहे आपल्याकडे दुसऱ्या अध्यायात वगैरे वगैरे म्हणजे समजून घ्यायचा कुतस्त्वा कश्मलयुधम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्गे काय ते काय होते मला एखादा श्लोक म्हणायची सवय आहे धर्मराज बाबा थोडं थांबलं की पुढचंच येत नाही कुतस्त्वा कश्मलयुधम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्गे म कीर्ती करम अर्जुन आता आलं का नाही स्मागम पार्थ यतत्वयी न उपपद्यते क्षोद्रम हृदय दौर्बल्यं तेक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडी हे मूर्खपण
गीते गे धनुष्यबाण. याला अजून गीतेचं तत्वज्ञान सुरू झालं नाही गंभीर महाराज. व्यावहारिक बोलणं सुरू झालं. व्यावहारिक म्हणजे अर्जुनानं जे नाते गोते सुरू केले. तत्र पश्य, घाबरू नका, बरोबर आहे तुमच्या तो ओटावर आलं होतं. तत्र पश्य सितान पार्थ पितृणत पितृणत पिता महान आचार्यान मातुलान भ्रातून पौत्रास पुत्रास सखीस तथा श्वशुरान सुहृदयचे सेन एवढं भयोरपी हे सगळे बघितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये देव बोलले कुतस्तवा. जसं तुमच्या भाषेत सांगतो, कल्पना करा गंभीर महाराज, एकुलता एक मुलगा, मुलगी त्यानंच बघितली. पुण्या गावाला झालं हे अजिबात डोके चालू नका. ए हुंडा त्यानं जाणला, पाहता काय माझ्याकडे, घोडा ठरवला, पत्रिका छापल्या, रॉकेलच्या फटफटीवर पुऱ्या पुणे जिल्ह्यात वाटल्या. 1 महिना 10-12 वेळा सासूरवाडीला जाऊन आलं आणि लग्नाच्या दिवशी घोड्यावर बसलं. सासूरवाडीला गेल्यावर हनुमंताच्या मंदिरात उतरलं. आता मारुतीरायाच्या मंदिरात का नवरदेव उतरतात अजून शास्त्रालाही कळलं नाही. ते बिचार शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर, हे तिथं हळद लावून जात. मारुतीराय सांगतात चांगलं केलं, हळद लावून आला, आता तुझं लग्न आहे. मग प्रपंच सुरू होईल, तुला लेकरं होतील. लेकरं मनासारखे वागणार नाही, तू बडबड करशील, मग लेकरं हाणतील आणि झालेल्या जखमा चोळण्यासाठी हळदच वापरावी लागेल. आतापासून विठ्ठल महाराज 12:35 लग्न होतं. त्यानं 12:30 बापाला बोलवणं पाठवलं. नवरदेवाने बापाला, का रे भाऊ कशाला बोलवलं? माझं अर्ध्या तासाने लग्न आहे बाबा. शाबास. अरे मी बाप आहे तुझा, मला माहित नाही का? नाही पण मी कीर्तन ऐकली धर्मराज बुवाची. मग संसार दुःख मुळ चौकड इंगड विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ ठाऊकची आहे संसार दुःखाचा, सुख नाही कोठे आली या संसारी, मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकजल कवनाचे श्रवणे, कैची सुकणीत अंथरुणी इंगळ्याच्या. काय बडबड लावली? बडबड नाही, संसारातलं दुःख सांगतोय बाबा. मग एवढा जर संसार दुःखाचा आहे तर माझा निर्णय झाला बाबा, आता भानगडीत पडायचं नाही. कधी 12:35 लग्न आणि 12 वाजता बापाकडे तक्रार. तसं अर्जुन चुलत भाऊ आहे, नाते गोते आहे. मग व्यावहारिक बोलणं केलं देवाने. अर्जुना, अरे तुला घरून कळत नव्हतं का? लढाईत कौरवासोबत आहे, कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे, हे घरून कळत नव्हतं? आता मैदानात नातं सांगतो. हा व्यावहारिक उपदेश. विठ्ठल समुपस्थितम. देवा, एक मनातलं बोलतो. ही सामोर दिसतात का नाही? माझे गुरुवर्य द्रोणाचार्य आहे. जगाच्या पाठीवर हा अर्जुन प्रसिद्ध झाला भीमाचा भाऊ म्हणून नव्हे, कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे, पंडूचा पुत्र म्हणून नव्हे, द्रोणाचा शिष्य म्हणून. मी पार्थो द्रोणाचा केला. आणि जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ पात्र जर कोण असेल तर गुरु आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा, संत कुळीचा राजा,
अरे तू तास घ्यायला आला का गुरु शिकवायला आले रे? आता हे गुरु शिष्याचं नातं आश्रमात. आता गुरु कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि तू पांडवाचा. मग प्रतिस्पर्धी समजून गुरुवरही विजय मिळवणे सध्या तुझा क्षत्रिय धर्म. विठ्ठल जय जय देव तर आहेच, पण भगवान गुरुही होतात. आपणची देव हो. एक गुरु माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव. आता इथे एक शब्द दोन, माझ्या विठोबाचा. आमच्या सगळ्या वारकरी मंडळीला पाठ आहे गंभीर महाराज. माझा विठोबा, मी विठोबाचा. मराठी आहे ना? काय फरक पडतो? जमीन अस्मान इतकं अंतर पडतं. देव माझा, त्या भक्ताचा अधिकार देवावर. मी देवाचा, त्या भक्तावर अधिकार देवाचा. सहज आहे, सहज. थोडस रामायणात जाऊ आपण. रामचंद्रावर प्रेम लक्ष्मणाचंही आहे आणि रामचंद्रावर प्रेम भरताचंही आहे. प्रेमात काही फरक नाही. फरक काय आहे? भरताला विचारा, तो म्हणतो मी रामाचा आहे. लक्ष्मणाला विचारा, तो म्हणतो रामच माझा आहे. विठ्ठल जय मग झालं काय? मी रामाचा म्हणणारा भरत, त्याला रामाचं ऐकावं लागलं. रामच माझा म्हणणारा लक्ष्मण, त्याचं रामाला ऐकायला लागलं. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. येऊ नको. सीतामाईची समजूत काढली धर्मराज बाबा. येऊ नको सीते, तू नाजूक आहे. नाजूक तुम्ही आहे. अरे तू नाजूक आहे, तू नाजूक आहे म्हणतो. म्हणजे अहो तुम्ही नाजूक आहे. माझ्या बापाच्या बगीच्यात दोघही भाऊ फुलं तोडायला आले. पानाचा द्रोण केला, त्याच्यात 2 फुलं तोडली. मी झाडाच्या आडून बघत होती आणि तिसरं तोडायला लागला तर घामानं भिजला. घामानं 3 फुलात घामानं भिजला. आणि मी अर्धा तास वाजंत्री बहु गलबलान करणे म्हणेपर्यंत अख्खा हार घेऊन उभी होती. तरी मला घाम नाही. 3 फुलात घाम. नाजूक तुम्ही आहे. शेते वनवासामध्ये झाडाच्या साली परिधान कराव्या लागते. मग तर मी भाग्यवान आहे का? मी पृथ्वीची मुलगी आहे आणि झाडं पृथ्वीची मुलं आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. प्रभू, झाडाची साल नेसताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे. 14 वर्षे तक्रार करणार नाही. आता काय करावं? अरे जमिनीवर झोपावं लागेल. मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे का? तुम्हाला पुरुषांना काय कळते? खरा आनंद मुलीला कशात आहे? मायच्या कुशीत झोपण्यात. धरणी माझी माय आहे आणि 14 वर्ष मला मायच्या कुशीत झोपावं लागणार आहे. माझ्यासारखी कोण भाग्यवान? मग आता इलाज नाही. चला सीतामाईला परवानगी. लक्ष्मण जी आले. भैया मैं भी आता हूं आपके साथ. लखन, मैं बन जाई तुम्हें ले साथा, हो जाए सब अवध अनाथा. जासु राज प्रिय प्रजा दुखारी, सो नृप अवस नरक अधिकारी. तू प्रजा सांभाळ, मी बापाचं वचन सांभाळतो. ठीक आहे. शेवटची भेट. मला नेत नसाल तर हा लक्ष्मण जिवंत दिसणार नाही. घाबरला देव. असं कर, मागहू बिदा मातू सन जाई. जा, माय सुमित्रेची परवानगी घेऊन ये. लक्ष्मणाला परवानगी दिली का? लक्ष्मणाचं प्रेम रामावर आहे, पण राम माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचा अधिकार रामावर आहे.
चल बाबा, भरताला विचारा. तो म्हणतो मी रामाचा, त्याच्यावर अधिकार रामाचा आहे. भरत जे आले मामाच्या घरून, मग ते प्रेत यात्रा वगैरे सगळे सगळे उरकलं, वेळ कमी होती. गंभीर महाराज भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन रामाच्या भेटीसाठी निघाला. खूप रडला भरत चित्रकूटावर, खूप रडला, खूप रडला. पण रामचंद्र म्हणाले, भरत, मैं पिता का वचन संभालने के 14 साल के लिए वनवास आया हूं, तू शासन स्वीकार. मर जाऊंगा तो भी शासन नहीं. अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा. मेरी क्या ताकत है भैया, आधार दो. मग पादुका दिल्या, पादुका डोक्यावर घेतल्या आणि भरताला वापस केला. हे दोन भावाचं सांगतो मी, माझ्यासाठी चाललंय. माझ्यासाठी म्हणजे लक्ष्मणाला विचारा, राम माझा, त्याचं रामाला ऐकायला लागलं. भरताला विचारा, मी रामाचा, पादुका डोक्यावर घेऊन अयोध्येत यावं लागलं. विठ्ठल म्हणून तो देव तर आहेच बरं का, गुरुची भूमिका बजावतो. आता थोडस टोक जोडून देतो म्हणजे वेल्डिंग झालं. 11व्या श्लोकापासून गीतेचं तत्वज्ञान सुरू झालं. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांसे भाषसे गता सुंश नानुपश्यन्ति पंडिता. आता ही सगळी गीता डोळ्यापुढे आणा. आणि शेवटी 8:10 अर्जुनानेच कबूल केलं, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. कोण म्हणतंय? भक्ताचा राजा अर्जुन देवाला म्हणतो, मी तुमचा शिष्य आहे. अर्जुन शिष्य आहे म्हणतो, याचा अर्थ देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझा विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझा विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, होय गुरु, होय गुरु. देव तर आहेच संतोष महाराज, पण गुरु होतो. एवढंच नाही, त्या प्रेमापोटी भक्ताची जी देहभावात्मक वासना असेल त्याचीही पूर्तता. पडे देह भाव पुरावी वासना, पडे देह भाव पुरावी वासना.
सिंहासना एक राजा देवीचा भक्त होता. ही गोष्ट तिकडचीच आहे. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये सोन्याच्या अलंकारात मढवलेली देवी. राजाची ऐश्वर्यात पूजा चालू आहे. तिथून आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी चालला होता पंढरपूरला. ज्ञानबा तुकाराम गुडघ्याच्या वर धोतर, बाराबंदी, तांबडं पाकड, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन, खांद्यावर झेंडा, जर्मनचं ताट, लाकडीच्या तांब्या, बगलेत पिशवी, एका बगलेत गाथा ज्ञानेश्वरी. जाता जाता नियमाप्रमाणे फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यानं पूजा करणाऱ्या राजाला नमस्कार केला. प्रणाम सरकार. प्रणाम. कोण रे? विठ्ठलाचे भक्त. अरले का तुमचा देवही गरीब रे, तुम्ही गरीब. पंढरीचे वारकरी शिळे तुकडे. आमची देवी बघ कशी सोन्याच्या अलंकारात मडवलेली आहे. वारकरी कपड्यानं फाटका होता, पण तोंडातही फाटकाच होता. त्याला वाटलं माझ्या विठोबाचा अपमान. राजे, ज्या देवीची बढाई मारता तुम्ही आणि आमच्या विठोबाला गरीब म्हणता, ज्या नगराचा राजा आमचा विठोबा आहे, सोन्याचा कळस आहे, आणि ज्या देवीची बढाई मारता राजे, तुमची देवी आमच्या विठ्ठलाच्या महाद्वारात झाडूच्या कामावर. आता पूजा करता करता धावला राजान धरला वारकरी. काय काय जिभेला हाड. खरं सांगतो पांडुरंगाची शपथ घेऊन, नसलं तर दोन्ही माळा तोडील आणि उद्यापासून देवीची भक्ती करील. राजानं वारकऱ्याला सोबत घेतला. चल पंढरपूरला. वारकरी निघाला. धर्मराज महाराज पंढरपूरला. राजा आणि वारकरी. पंढरपूर जवळ आलं. हे आमच्या विठोबारायाचं नगर. राजानं उंच टाचा करून धर्मराज बाबा बघितलं. काय दिसलं? झळझळीत सोनं सडा, झळझळीत सोनं सडा, झळझळीत सोनं सडा, झळझळीत सोनं सडा. कळस दिसतो सगळा, 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 कळस दिसतो सगळा. चेहऱ्यावर आनंद नाही. अरे कबूल केलं ना मी, नगर सोड. वारकरी मनात म्हणतो, पांडुरंगा 6माही परीक्षा झाली, वार्षिक राय, फक्त याला आता झाडू घेऊन उभी ठेव महाद्वारात देवी. लावतो उद्या याला ज्ञानबा तुकाराम करायला. तिथून वारकरी रडत चालला पांडुरंगाच्या मंदिराकडे. आणि वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला
लवकर ऐकायला जाणारी भाषा अश्रूची भाषा आहे. हं? रडण्यात ही ताकद आहे. बाळानं मम्मी 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 करायचं नाही, स्वयंपाकात असते. दोन्ही हातानं कपाळ बदलायचं की मम्मी स्वयंपाक थांबून पळत येते आणि लेकराला लगेच उचलते. जशी व्यवहारात रडण्याची ताकद आहे तसा वारकरी रडू लागला. नामदेव पायरीच्या जवळ आले बरे का. तर झाडू घेऊन देवी महाद्वारात. राजानं नाही विचारलं, देवीनंच विचारलं, इकडे कुठं रे राजा. आई तू कुठं. मी काय आज आली घरे. अरे महाद्वारातली सेवा माझ्याकडे आहे. राजानं दंडवत घातला वारकऱ्याला आणि वारकरी हुंडके देव देव रडू लागला महाद्वारात. झालं ना आता, कशाला रडता वारकरी दादा, तुमचा विजय झाला. दोन्ही गोष्टी पाहिल्या मी, नगर सोन्याचं देवी झाडूच्या कामावर. मग तो जोरात हंबरडा पडला. अहो का रडता वारकरी दादा. आज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, माझं वय 90च आहे. 15 वर्षाचा होतो तेव्हापासून पांडुरंगाची वारी करतो. पण 75 वर्षात मी नगर सोन्याचं पाहिलं नाही, देवी झाडूच्या कामावर पाहिली नाही. माझा फाटक्या वारकऱ्याचा तुम्ही अभिमान दुखी केला म्हणून मी बोलून गेलो. ज्या देवीची पढाई मारता ती आमच्या विठोबाच्या दारात झाडूच्या कामावर आहे. रडू या गोष्टीसाठी येतं, 75 वर्षात जे पाहिलं नाही, पण माझ्या विठोबानं पंढरीत यायच्या आधी नगर सोन्याचं आणि देवी झाडूच्या कामावर. पडिये देह भाव ते आपणा पासिन्यावे. बस तुकोबारायची वासना. नामा होता वैकुंठासी देव विनवी तयासी. नामा, अरे राहिलेलं कार्य अपूर्ण आहे ना, मग अवतार घ्यावा लागेल. कुठं जाऊ. देहू गावात जा. कोणाकडे. बोलोबाचा पुत्र होणे. बोलोबाचा पुत्र. बोलोबाचा पुत्र होणे. बोलोबाचा पुत्र. आज्ञातीत नारायणे. आज्ञातीत नारायणे. आज्ञातीत नारायणे. आज्ञातीत नारायणे. आज्ञातीत नारायणे. आज्ञातीत नारायणे. देहू गावामध्ये बोलोबा मोरे नावाचे सद्ग्रस्त आहे. नामा तिथे अवतीर्ण व्हा. बोलोबाचा पुत्र होणे. आज्ञा देत नारायणे. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. पण बजावून आले. अवतार घेतो देवा. पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात. राम बोलो भाई राम. राम नाम सत्य है संगती नाम. ती भानगड चालणार नाही. शेवटच्या दिवशी घ्यायला तुला यावं लागेल. कबूल करून घेतलं. गड्या बघू द्या, कबूल तर झालं. ऑपरेशन झालं धर्मराज महाराज, पण अजून काही महाराष्ट्र वैतागलं नाही. उद्या विदर्भात आहे अकोला. ठीक आहे, याचा त्रास आहे, पण एकदा पुढच्या समाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहला की भाग गेला सीन गेला. गंभीर महाराज मग सगळीकडे वशिले लावून झाले. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार माझे बाका विकरणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता तुम्ही ज्याच्यावर बसतं तिथं वशिला. गरुडाचे पायी
हे सगळे पाहतात. ठेवी वेळोवेळा डोळी. गरुड म्हणला मी बुलेट, किक मारल्यावर टाट. मग ती अजून झोपलाय. मग तो का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो, पण तुमचं काम होईल याची शाश्वती नाही बरं का. साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करावं लागते गंभीर महाराज. त्याच्यात शेतकरी फार हुशार. दिघेवाडीचे शेतकरी, पुण्यातला साहेब काम करत नाही. मग पुण्यात जातो, 2 पिशव्या भाजीपाला तिथंच पुण्यात मंडळी. हिरवागार कोशिंबीर, पालक, मेथी, वांगी, दोडकी, लवकी, दुधी भोपळा. आता काय माझ्याकडे 2 पिशव्या फुल भरल्या धर्मराज महाराज. आणि बरोबर दुपारी 12:30ला साहेबाच्या बंगल्यावर. त्याला माहित आहे साहेब काही बंगल्यावर नाही, ऑफिस. वॉचमॅन होता. कुठल्या आपण दिघेवाडी. इकडे कुठं हा वानोडा आणला शेतातून, घेतलं पुण्यात. त्याला शेतकरी म्हणतात. थांबा परवानगी विचारून येतो. आत आलं. मॅडम एक दिघेवाडीचा शेतकरी आला, 2 पिशव्या फुल भरलेल्या आहे. पालक, आंबट चुका, मेथीची भाजी, कोशिंबीर, दोडकी, लवकी, भेंडी, गवार. आण म्हणाव. मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं. ठेवल्या पिशव्या. कुठला रे तू? दिघेवाडी. परिचय साहेबासोबत आहे ना. कसा काय परिचय आहे? 2 वर्ष झाले साहेब कामच करत नाही गरीबाचं. कोणतं काम आहे? अमुक अमुक काम आहे. ठीक आहे, तू आता घरी जा. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर साहेब आले की तुझं पहिलं काम करायला लावते. उद्या 10 वाजता तू दिघेवाडीहून सरळ ऑफिसला ये. काम झालेलं असेल. म्हणजे जेव्हा साहेब काम करत नाही तेव्हा मॅडम कडून करण्याची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे वेगी आणावा तो हरी मदतीला ते उतरी. पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे वेगी आणावा तो हरी मदतीला ते आले देव दशमीला. पाहुणे घरासे आजी आले तसे कसे काय करू उपचार. गोप मोडके जर्जर दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कन्या. चला घ्यायला आलो. एकादशीचा जागर करू, द्वादशीला निघू. तेही झालं. चला आता होळीचा सण आहे. पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही. आता प्रतिपदा आहे, उद्या फायनल. म्हणून मी तुकाराम महाराज जमलेल्या सर्वांना सांगतात, आम्ही येतो, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे येतो म्हणजे जातो कुठं? अरे जो घ्यायला आला त्यानं कबूल केलं होतं की शेवटच्या दिवशी तिथे आपण पासी न्यावे मनापाशी न्यावे मनापाशी न्यावे. जय विठोबा कुमार 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 जय विठोबा सोपा आहे. कोणी इथले ताडकरी असेल त्यांना नाही म्हणू, तसं म्हणा. शाबास. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम.
की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय खरं माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपण सगळे होय गुरु पण येते हे भाव परविवासनांती त्या पणापाशी न्यावे. एवढंच नाही त्या भक्तावरील प्रेमापोटी जन्मभर माग पुढं राहून त्याचा सांभाळ करतो. मागे पुढे मागे पुढे अख्खं महाभारत आहे याच्यात. मागे द्रौपदीच्या आणि पुढे अर्जुनाच्या. कौरवी पांचाळी सभे माझी आली कौरवे पांचाळी सभे माझी आली. वस्त्रे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे जय गो पांडुरंगे. पांडुरंगे जय गो पांडुरंगे. पांडुरंगे जय गो पांडुरंगे. पांडुरंगे जय गो पांडुरंगे. कौरवे पांचाळी सभे माझी आली. वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. आणि जेव्हा द्रौपदीनं धावा केला, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरे पुन्हा. कैवारी आली विघ्ननी भारी कृष्णा धावा. नेसती लुगडी स्वय झाला, त्याला अंबर अवतार म्हणतात. लुगडीच देव झाला. आणि हे सगळे कौरव चकित झाले. नारी बीच सारी थी, सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी, सारी थी या नारी थी. साडी द्रौपदी होती का द्रौपदी साडी होती हे नाही कळालं 100 कौरवांना. माग राहून द्रौपदीचं रक्षण केलं.
पुढे राहून अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान ड्रायव्हर झाले धर्मराज महाराज, अर्जुन गाडी मालक. घोड्याचा खरारा करायचा आहे. एक थोडासा विषय तुम्हाला माहिती नसेल, लढाईमध्ये 5 पदव्या, आता नाही का मेजर वगैरे, महाभारतात, रामायणात, सांगू का? हो, सोबत म्हणा. रथी, अतिरथी, महारथी, अतिमहारथी, महामहारथी. मोजा बरं का तुम्ही, एक चुकली का सगळे तिकडं. एक पदवी रथी आहे जो एकटा 5000 योद्ध्यासोबत लढाई करतो, त्याला पदवी आहे रथी. आणि जो 12 रथी सोबत एकटा युद्ध करतो त्याला अतिरथी. 12 आणि 5 60,000 हे गुणाकार घरी गेल्यावर करा. महारथी जो 12 अतिरथी सोबत एकटा युद्ध करतो. अतिमहारथी जो 12 महारथी सोबत एकटा युद्ध करतो. आणि सर्वांच्या सोबत एकटा लढाई करतो, हा महामहारथी. अशा 5 पदव्या आहे. रथी दोघा आहे, अतिरथी दोघा आहे, महारथी तिघा आहे, अतिमहारथी तिघा आहे, महामहारथी एकटा आहे. कसं वाटलं तुम्हाला? अवकारले आता धर्मराज बाबा बरं जा, नाही सांगत. रथी पदवी दोघाला आहे, दुर्योधन युधिष्ठिर. अतिरथी पदवी दोघाला आहे, भीम जामवंत. महारथी पदवी तिघाला आहे, भीष्म, रावण, अंगद. अति महारथी पदवी तिघाला आहे, कृष्णजी नाही, होऊन घ्यायचं त्याचा रामाला. राम, अर्जुन, इंद्रजित. लक्षात राहील का? होशील होच. युधिष्ठिर आणि दुर्योधन रथी, भीम आणि जामवंत अतिरथी, भीष्म, रावण, अंगद महारथी, अर्जुन, इंद्रजित आणि राम अतिमहारथी. आणि महामहारथी फक्त एकटा आहे, बजरंगबली. हे लक्षात ठेवा, दुसरा नाही. अतुलित बलधाम हा महामहारथी. तो अर्जुन महामहारथी आहे. आणि त्याच्या रथावर ड्रायव्हिंगला किसनराव आहे. 18 दिवस लढाई. संध्याकाळी युद्ध थांबलं की देव उतरायचे, हाताला धरायचे, उतरा मालक, उतरा मालक. शेवटच्या दिवशीचं युद्ध संपलं धर्मराज महाराज. आणि देव म्हणले, उतरा अर्जुनराव, रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा. मी ज्या संपली रोजची, उतरा खाली. तुम्ही उतरा, मी गाडी मालक आहे, तुम्ही ड्रायव्हर. ते संपलं म्हणतो उतरा, म्हणतो तर उतरे ना. ढकलला अर्जुन खाली. मग देवानं उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर अख्खा रथ पेटला. अर्जुन तर नुसतं बघत राहिला, देवा आज तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बाबाईचं सरपण आणायची गरज नव्हती, यातच दहनविधी झाला असता. म्हणून तुला सांगत होतो, आज दररोज तुम्ही आधी उतरायचे अर्जुन म्हणाला. तेव्हा रथ पेटला नाही ना. आज का? तुला काय वाटतं, पलीकडच्या पार्टीला काही मातीचे द्रोण होते का? अरे 18 दिवस तू टिकला अर्जुना. याचं कारण पायीकू पाठीशी घातला आणि आपण पुढा राहिला. मी तुझ्या पुढं होतो म्हणून तू 18 दिवस टिकला. मी नसतो तर पहिल्या दिवशीच होळी पेटली असती. म्हणजे मागे द्रौपदीच्या आणि पुढे अर्जुनाच्या. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया घात आघात हात
करी. बर का गंभीर 8 जणी बसल्या, चर्चा चालू झाली. अलीकडे आपला बुवा उशिरापर्यंत येत नाही हो घरी. रुक्माई सत्यभामा मित्रविंदा लक्षात त्यांची चर्चा. सत्यभामा म्हणली आखो देखा हाल देखी लागे माये, यमुनेच्या तिरीन हात खांद्यावरी राधिकेच्या. राधेनं आपला बुवा पागल केला. काल तिच्या खांद्यावर हात ठेवून अख्ख्या धरणाच्या काठानं फिरत होता. देखी लागे माये असा आहे का, तिचाच काटा काढायचा. राधे इकडे. गरम दूध राधेला प्यायला दिलं धर्मराज महाराज. इतकं गरम हात टाकला तर कातडं सोलून निघाल. राधा गटा 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 दूध प्याली. काही नाही झालं. राधा निघून गेली. पाहता काय माझ्याकडे काही नाही झालं. पण संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण पलंगावर पहुडले आणि ह्या 8 जणी पायच्या पायला बसल्या. तरारून फोडं आले वटाण्यासारखे, शेंगदाण्यासारखे फोडं फुटले. कुठं गेलता बिना चपलाचा पराक्रम गाजवायला? हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे तुम्ही गरम दूध पाजलं राधेला दुपारी म्हणून फोडं माझ्या पायाला. सत्यभामा म्हणले हे खरं आहे का ग? आजार मशीला आणि इंजेक्शन पण खाली ना. दूध पाजलं राधेला आणि फोडं याच्या पायाला कसं? त्याचं कारण आहे सत्यभामा. श्री राधिका या हृदयार विंदे पादार विंदमी विराजते मे अदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा. कायम माझे पावलं राधेच्या हृदयात असतात. आणि तुम्ही राधेला जेव्हा गरम दूध पाजलं तेव्हा मी माझ्या पावलाला फोडं येऊ दिली, माझी राधा सुरक्षित ठेवली. आली आघात निवारण, आघात निवारणाय, आघात निवारणाय. आता पुढे 2 शब्द महत्वाचे आहेत कबीर महाराज. अप्राप्तिस्य प्राप्तिर योगः आणि प्राप्तिस्य परिपालनम क्षमः. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात. फुकटचं जेवायला मिळणे धर्मराज बाबा योगच आहे, पण पचणे नाही तर फुकटची बासुंदी वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या वाट्या शेवटच्या वाटेत गेल्या माश्या. माश्या सहित बासुंदी बाहेर. मिष्टान्नाचा योग भुके. योग आला होता पण पचलं नाही ना, क्षेम झाला नाही. लॉटरीचं बक्षीस लागणं हा योग आहे, पण बक्षीस पचणं हा क्षम आहे. एकाला 1 रुपयावर 1 लाख रुपये लागले. त्याची पत्रकार मंडळीने मुलाखत घेतली. मी ऊस तोडायला जात होतो पण 1 रुपयावर मी तिकीट काढलं तर त्याच दिवशी योग आला की 1 लाख रुपये लागले. तर महाराज बाबा पत्रकार मंडळींनी त्याचं पेपर सहित फोटो सहित पेपरला दिलं. कुठे राहतो, कोण्या झोपडपट्टीत राहतो वगैरे वगैरे वगैरे. हा पेपर स्टँडवर गुंडांनी वाचला. गुंड म्हणले कुठं जायची काय गरज आहे रे, हे काय लखपती. जन्मात नोटा बघितल्या नव्हत्या, टाचण्या नव्हत्या तेव्हा. लेकरं झोपली गोदडीवर. हे गोदडीवर बसले दोघं नवरा बायको झोपडपट्टी. रात्री 12 वाजता रॉकेलची चिमणी पेटवली. 1 बंडल बायकोच्या हातात दिलं. 100च्या नोटा. 1 बंडल यानं घेतलं. थुंका लावू लाव, थुंका लावू लाव, थुंका लावू लाव. रात्री 12ला हा म्हणला माझं कसं 102 भरत या. ती म्हणली माझं 98 भरत. इतके खुश आहे. बरोबर चिमणी पेटलेली दिसली, ओळखलं इथंच आहे. आले 4 गुंड. दार उघडा. मारले लात, दार तोडलं. आता लाटाचं बक्षीस कुठं आहे? आम्हाला लागलं, आम्हाला लागलं, आम्हाला लागलं. नाही लागलं
एकानं तिच्या नरड्याला चाकू लावला, एकानं याच्या नरड्याला लावला. दोघही म्हणले लागलं लागलं. काय? त्या हिरव्या सुटकेस मध्ये ठेवा ठेवा आमच्या गाडीत. जायला 2 तास लागणार आहे आम्हाला. 2 तासाच्या आधी आरडाओरडा केला माघारी येऊन गोळ्या घालू. गरीबावर विश्वास ठेवा साहेब. पहाटेचं कोंबड वरडलं तरी आम्ही नाही वरडायचो. माझा दृष्टांत संपला. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते. 12:30ला पुन्हा भिक्षाधीश झाले. योग आला पण क्षम झाला नाही. मग हे दोन्ही शेवटात जातं कोणाचं? श्लोक डोळा पुढे आणा. अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. त्यांचा योगक्षेम योगक्षेम जाणे धर्मा योगक्षेम योगक्षेम जाणे जडभारी आणि वाट दावी करी धरोनिया. दृष्टांत माहिती आहे बिल्व मंगल पंजाबी ब्राह्मण प्रभू प्राप्तीसाठी निघाला. एका गावात आला. सुंदर महिला पाणी भरताना बहिणीच्या माग माग आला. त्या महिलेच्या लक्षात आलं याची दृष्टी बदलली. घरात गेली. नवऱ्याला म्हणू लागली कोणी तरी अनोळखी विहिरी पासून आलो माग माग. दाणक घेऊनच गरमाला बाहेर. काय पाहिजे? बिल्व मंगलने विचार केला देवा मी तुझ्या प्राप्तीसाठी निघालो. इथं कोणी आणलं? या डोळ्यानं हिचं सौंदर्य पाहिलं म्हणून हिच्या घरापर्यंत आलो ना. अरे काय पाहिजे? 2 दाबणं द्या मालक. 2 दाबणं घेतले संतोष. डोळ्यात घातले बोबोळे बाहेर काढले. घर मालक रडू लागला. काय केलंय आमच्या दारात? गुन्हेगाराला शिक्षा. दुसरं काही केलं नाही. म्हणजे त्याहून आंधळ्या बरा पापाची वासना दाबू नको डोळा. 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 त्याहून आंधळा बरा दे. त्याहून आंधळा बरा से. त्याहून आंधळा बरा. पापाची वासना दाबू नको डोळा. त्याहून आंधळ्या बरा देवा. तो सुरदास इथून पुढे 3 दिवस झाले अन्नाचा कण पोटात दिसत नाही. पुढे 50 फुटावर विहीर होती. त्या विहिरीत जाऊन पडणार होता गुराख्याच्या रूपात देवाला. हे आंधळ्या बाबा अरे पुढे विहीर आहे जरा रस्त्यानं चाल. सुरदास मनात म्हणतो 3 दिवस झाले कोणाचा आवाज नाही. आज आवाज येतो हा देवच असला पाहिजे आणि तो माझ्याकडे आला पाहिजे. माझ्याकडे येण्यासाठी मी पुन्हा पुढेच गेलो पाहिजे. आंधळी माणसं फार हुशार. पुन्हा 4 पावलं टाकली.
अरे नुसता आंधळा नाही बैरा या वाटत. देव जवळ आले, धरला हात. जसा हात धरला गंभीर महाराज तसाच सूरदासने देवाचा हात धरला. आंधळ्या लोकांचा विश्वास नाही. तुम्हाला कोणाला जर रस्ता दाखवायचा असेल आंधळ्याला तर आंधळ्या बाबाचा हात धरा, ते लगेच तुमचा हात धरतो. त्याला माहिती नो गॅरंटी मध्ये सोडलं तर काय घेता याचं, म्हणून स्वारगेट आल्याशिवाय तुमचा हात सोडत नाही. बाजूला केलं, सोड हात, नाही सोडणार देवा. अरे हात सोड, नाही सोडणार. झटका मारला, देव बाजूला जाऊन हसू लागले. सूरदास त्याच्यापेक्षा डबल हसू लागला, जसा दिघेवाडीचा माणूस पहिल्यांदा मुंबईला गेला. मजले मोजू लागला. जुना काळ, 1 2 3 4. एका टॅक्सीवाल्यानं बघितलं, हे पहिल्यांदा आलं. टॅक्सीवाला आलं, पहिल्यांदा आला का मुंबईत? हो. काय करता? मजले मोजतो. मुंबईचा नियम माहित नाही का? काय? एका मजल्याला 1 रुपया. नाही, नियम माहित नाही. किती मोजले? 10. का 10 रुपये काढा. 10 रुपये काढले. तो टॅक्सी ड्रायव्हर गेला. टॅक्सी ड्रायव्हर हसू लागला याला, आणि हा जोरात हसू लागला ड्रायव्हरला. दुसऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनं बघितलं, म्हणले काय पागल आहे का? त्यानं 10 रुपयात फसवलं तुला आणि तूच हसतो त्याला. मला वाटलं होतं मुंबईचे लोक फार हुशार आहे, पण मी फसवलं ना त्याला. कसं काय 10 रुपये रोज दिले? अरे 20 मजले मोजले आणि मग 10. विठ्ठल हात छोड़ प्रभु जावत है, दुर्बल जानत मोही, हृदय से यदि जाएगा मर्द कहाँ वो कोई. आता 2-3 मिनिटात विहिरीत पडणार होता सूरदास. त्याच्या हाताला धरून योग्य रस्त्याला लावलं. वाटदावी करी धरून, आतापर्यंत जेवढं सांगितलं, तुकाराम महाराज म्हणतात, या गोष्टीवर जर कोणाचा विश्वास बसेल असेल तर कीर्तन संपल्यावर त्यांनी घरी गेल्यावर पहावे पुराणे. तुका म्हणे नाही